फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी जे ट्रेंडिंग सामान जे केकसाठी यूज करणार आहे, आता सध्या ट्रेंडमध्ये आहे ते सामान मी खरेदी करून आणलेलं आहे, ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। अशा पद्धतीने मी हे सामान आणलेलं आहे, दाखवते मी। हॅपी बर्थडे टॅग हे अशा पद्धतीने केकवरती यूज करायचं, सध्या आता ट्रेंडमध्ये आहे ते। प्रत्येकाचे 2-3 असे पॉकेट आणलेले आहेत मी। हे युनिकॉर्न वगैरे जे लहान मुलांसाठी थीम केक असतात ना, त्यासाठी मी आणलेले आहेत। हे डोरेमॉन वगैरे असे। आणि ह्यामुळे एक फायदा होतो की फास्टमध्ये केक डेकोरेशन होतं आणि दिसायलाही सुंदर दिसतोय। आणि अशा पद्धतीचे हार्ट शेपमध्ये हॅपी बर्थडे टॅग आहेत, हे सुद्धा मी घेतलेले आहेत। त्यानंतर हे बॉल्स आहेत, ब्लॅक, पर्पल, पिस्ता, स्काय ब्लू हे अशा पद्धतीचे हे सुद्धा केकवरती लावायचे आहेत, आजकाल हे ट्रेंडमध्ये आहेत। त्यानंतर हे छोट्या मुलांसाठी हॅपी बर्थडे टॅग, हे सुद्धा खूप सुंदर आहेत, हे सुद्धा मी आवडले म्हणून घेऊन आलेले आहेत। त्यानंतर जे आपले ॲनिव्हर्सरी केक, एंगेजमेंट केक, त्यासाठी हे व्हाईट आणि रेड कलरचे स्प्रिंकलर सुद्धा आणलेले आहेत मी। हे केकवरती थोडं स्प्रिंकलर केलं तर केकला छान असं लुक येईल। त्यानंतर जे कॅन्डल आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे सिल्वर कलरमध्ये हे दोन टाईपचे मी घेऊन आलेले आहे, हे सुद्धा केकवरती लावल्यानंतर सुंदरच दिसणार आहे। आणि हे अशा प्रकारचे मी स्टिकर आणलेले आहेत, मिकी माऊस, कार्टून्स वगैरे। हे आजकाल मुलांना कसं, लहान मुलांना हे लावलं तर केकवरती आवडते त्यांना, हे त्यासाठी मी हे छान पण दिसतोय केक आणि मुलंसुद्धा खुश होतात, त्यासाठी मी हे अशा प्रकारचे आणलेले आहेत। त्यानंतर हे बेबी शॉवर थीमसाठी जे काही स्टिकर लागतात ते यामध्ये आहेत। त्यानंतर हे जंगल थीमसुद्धा आणलेलं आहे मी। त्यानंतर बेबी शॉवर हे स्टिकर अवेलेबल नसल्यानंतर आपण काय करू शकतो, तर दुसरी आयडिया, हे जे फॉन्डंट कटर आहे याच्यानं आपण फॉन्डंट यूज करून ह्या कटरने कट करून हे सुद्धा केकवरती सेमी फॉन्डंट केकवरती ठेवू शकतो आपण, हे कटरने कट करून, त्यासाठी हे कटर घेतलेले आहेत मी। त्यानंतर फर्स्ट बर्थडे आणि 5th बर्थडे हे जरा मोठ्या पद्धतीने करतात, त्यासाठी हे सुद्धा मी टॅग 5th आणि 1st हे सुद्धा टॅग आणलेले आहेत मी नंबरचे। त्यानंतर हे सुद्धा बेबी शॉवर केकवरती जे मुलांचे पावलांचे ठसे असतात अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो, फॉन्डंट कटर कट करून जे केकवरती लावलेलं दिसायला लागले ना, त्या पद्धतीनं। त्यानंतर हे बटरफ्लाईज पर्पल कलर आणि ऑरेंज कलरमध्ये, ब्ल्यू आणि ऑरेंज कलरमध्ये आहेत, हे सुद्धा आणलेले आहेत मी, छान दिसते म्हणून। त्यानंतर हे फॉन्डंट कटर आहेत, हे सुद्धा फॉन्डंट कटर आपल्याला केकवरती लावले यासाठी वगैरे कटरनं कट केल्यानंतर फिनिशिंग पण येतं, यातून फिनिशिंग होते आणि व्यवस्थित लिपीसुद्धा बाहेर पडेल कटरमधून, त्यासाठी। त्यानंतर मी हे गोल्डन फ्लेक्ससुद्धा आणलेले आहेत, हे सुद्धा केकवरती छान उठून दिसतात लावल्यानंतर, हे सुद्धा संपलेले आहेत त्यामुळे मी आणलेले आहेत। आणि अशा प्रकारचे जे सध्या ट्रेंडमध्ये आहे हे डेकोरेशनचे सामान मी खरेदी करून घेऊन आलेले आहे। आणि मी केकवरती कशा पद्धतीने यूज करायचं हे नंतर मी दाखवते मी, जसं माझ्या ऑर्डरचे केक येतात त्या पद्धतीने मी हे तुम्हाला यूज करून दाखवत जाईन। आणि जे केक येतात ते ऑर्डरचेच असतात माझे, एक दिवस नसतात, कधी एक दिवस नसतात, नाही तर डेली तसं डेली असतातच मला केक। मी अशा पद्धतीचं जे न्यू मटेरियल आता मार्केटमध्ये अवेलेबल होतं ते घेऊन आलेले आहे। त्यानंतर मी हे डेकोरेशन करून दाखवते तुम्हाला। आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला सांगा, आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला कशा पद्धतीचे केक बघायला आवडतील ते डेकोरेशनचे। परत मी जे काय मला नवीन जमेल डिझाईन त्या पद्धतीनं मी तुम्हाला केकसुद्धा दाखवत जाईन। आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स।